सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी आपण उत्पत्ती याचा 2 अध्याय 1 ते 3 वचन वाचूया। याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले। देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपविले। केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला। देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला। वाचलेलं वचन देव बाप आशीर्वादित करो। देव या वचनामध्ये आम्हा सर्वांना सांगत आहे की देवाने आकाश आणि पृथ्वी व पृथ्वीवरील सर्व काही निर्माण केलेलं आहे आणि देवानं मनुष्याला देखील निर्माण केलेलं आहे आणि देवाने आपले सर्व काम 7व्या दिवशी संपविले आहे आणि देवाने सर्व कामापासून 7व्या दिवशी विसावा घेतलेला आहे। देवाने 7वा दिवस आशीर्वादित देऊन पवित्र केलेला आहे। या दिवसाला देवानं आशीर्वाद दिलेला आहे। हा दिवस देवानं पवित्र केलेला आहे, कारण देवानं सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्या दिवशी विसावा घेतला आहे आणि म्हणून त्या दिवसाला देवाने शब्बात असे म्हटले आहे। म्हणून त्या दिवशी आम्ही सर्वांनी परमेश्वराची 7व्या दिवशी आठवण केली पाहिजे। 7व्या दिवशी शब्बात दिवशी आपण परमेश्वराची आठवण केली पाहिजे, निर्माणकर्त्याची आठवण केली पाहिजे आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण राहिलं पाहिजे। आणि जर आपण राहणार आहे तर नक्कीच परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणार आहे आणि पवित्र करणार आहे। आणि म्हणून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी शब्बात दिवस हा फार महत्त्वाचा आहे आणि देवानं शब्बात दिवस तयार केलेला आहे आणि त्या शब्बात दिवसाची आपण आठवण ठेवूया आणि तो आपण पवित्रपणे पाळूया आणि नक्कीच परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वाद देणार आहे। आजचं वचन देवबाप आशीर्वादित करो आणि देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव आणि देवबाप तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून तुम्हाला चांगलं आरोग्य देव। यावेळेस आपण 1 मिनिटाची प्रार्थना करूया। पवित्र देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। देवा, आम्ही तुझं उपकार आणि आभार मानतो। देव बाप्पा, तू आम्हाला 6 दिवस चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहेस आणि देव बाप्पा, तू आम्हाला शब्बात दिवस दाखवलेला आहेस। देव बाप्पा, 7वा दिवस हा शब्बात दिवस आहे आणि त्या शब्बात दिवसाला तू पवित्र केलेला आहेस, आशीर्वादित केलेला आहेस आणि तो शब्बात दिवस परमेश्वर बाप्पा आनंद दिन आहे आणि तुझा आदर आणि सन्मान करण्याचा दिवस आहे। आणि म्हणून परमेश्वरा, आम्ही सर्वांनी परमेश्वर बाप्पा या शब्बात दिवसाची आठवण करून तो आम्ही पवित्रपणे पाळावा आणि आम्ही तुझा आदर आणि सन्मान करावा आणि तुझा आनंद आम्हाला प्राप्त व्हावा, म्हणून परमेश्वरा सहाय्य आणि मदत कर। देव बाप्पा, आज हे परमेश्वर बाप्पा वचन ज्याने ऐकलेलं आहे, ज्याने पाहिलेलं आहे प्रभू, त्यांना देखील बाप्पा तुझा आशीर्वाद दे, शब्बाताचा राखून ठेवलेला आशीर्वाद दे आणि त्यांनी देखील प्रभू तुझं गौरव करावं, तुझ्या नावाला धन्यवाद द्यावा। म्हणून परमेश्वर बाप्पा त्यांच्या मनामध्ये ज्या इच्छा असतील, अपेक्षा असतील, योजना असतील बाप्पा, त्या सिद्धीस ने त्यांना चांगलं आरोग्य दे, त्यांचं कल्याण कर, त्यांची प्रगती उन्नती कर, त्यांचं काम आशीर्वादित कर, त्यांचं येणं जाणं सगळं काही आशीर्वादित कर आणि त्यांच्या जीवनामध्ये तू चिन्ह चमत्कार कर। त्यांच्या जीवनामध्ये तू त्यांना दाखवून दे की तूच एक निर्माण करता देव आहेस आणि तू आशीर्वाद देणारा देव आहेस, तू पवित्र करणारा देव आहेस, हे तू त्यांना दाखवून दे। आणि बाप्पा त्यांच्या सर्व समस्या अडचणी दूर करून बाप्पा त्यांच्या जीवनामध्ये तू अद्भुत असं कार्य कर आणि बाप्पा साक्ष घडवून त्याद्वारे तुझ्या नावाला तू धन्यवाद करून घे। आम्हा सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे, येशूच्या नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा, एक आमेन। माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा। मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि परमेश्वर तुम्हाला नक्कीच स्वर्गातून आशीर्वाद देईल आणि तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडेल आणि परमेश्वराचं
नाव उंच होईल आणि परमेश्वराचं गौरव तुमच्याद्वारे होईल. फक्त आणि फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवा. देवबाप आजच्या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करू. आमेन.